दरवर्षी ज्येष्ठ वद्य सप्तमी या तिथीला पैठण छत्रपती संभाजीनगर इथून संत एकनाथ महाराजांची पालखी निघते. 1599 मध्ये एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरिपंडित महाराजांनी त्यांच्या पादुका डोक्यावर घेऊन ही वारी सुरू केली. या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे ही सगळ्यात प्राचीन पालखी मानली जाते. तसंच संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू. सासवड पुणे येथून त्यांची पालखी दरवर्षी पंढरपूरला निघते. 1904 साली ही पालखी सुरू झाली. तसंच संत नामदेव महाराजांची जन्मभूमी नरसी नामदेव जिल्हा हिंगोली इथून संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. हिंगोली, परभणी आणि बीड या जिल्ह्यातून प्रवास करत सोलापूर जिल्ह्यात ती प्रवेश करते. या सगळ्या पालख्यांमध्ये संत नामदेव महाराज पालखीला एक विशेष मान आहे. जेव्हा सगळ्या पालख्या वाखरी इथं एकत्र येतात तेव्हा संत नामदेव महाराजांची पालखी समोर जाते आणि ती सगळ्या पालख्यांचं स्वागत करते. त्यानंतर सर्व संतांना सोबत घेऊन नामदेवांची पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करते. तसे संत गजानन महाराजांची पालखी सुद्धा पंढरपूरमध्ये येते. अशा प्रकारे महाराष्ट्रातून अशा सर्व पालख्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरमध्ये दाखल होतात. धन्यवाद.